वर्धा चंद्रपुर गढ़चिरौली स्थानीय स्वराज संस्था मतदाता संघ से निर्विरोध निर्वाचित महायुति उम्मीदवार अरुण लखानी ने बुधवार 10 जून को अपना विजय प्रमाण पत्र स्वीकार किया। वर्धा चंद्रपुर गढ़चिरौली स्थानीय स्वराज संस्था मतदाता संघ के निर्विरोध निर्वाचित महायुति उम्मीदवार अरुण लखानी ने बुधवार 10 जून को अपना विजय प्रमाण पत्र स्वीकार किया। चुनाव निर्णय अधिकारी एवं चंद्रपुर के जिला अधिकारी वसुमना पंत ने उन्हें प्रमाण पत्र प्रदान किया। आपको बता दें कि महाविकास आघाड़ी के कांग्रेस उम्मीदवार शैलेश अग्रवाल द्वारा नामांकन वापस लिए जाने के बाद चुनाव मुकाबला समाप्त हो गया था, जिसे भाजपा समर्थित महायुति उम्मीदवार अरुण लखानी का निर्विरोध निर्वाचन तय हो गया था। विजय प्रमाण पत्र प्राप्त करने के बाद अरुण लखानी ने कहा कि जिन विषयों पर उन्हें अनुभव और अध्ययन है, उन मुद्दों को वे विधान परिषद में प्रभावी ढंग से उठाएंगे तथा जनहित से जुड़े विषयों के समाधान का प्रयास करेंगे। उन्होंने कहा कि क्षेत्र में विकास और जनता की अपेक्षाओं को प्राथमिकता दी जाएगी। इस अवसर पर विधायक किशोर जोरगेवार, विधायक देवराव भूंगले, विधायक करण देवकले, महापौर संगीता खांडेकर, भारतीय जनता पार्टी के प्रदेश उपाध्यक्ष एवं विदर्भ विभाग के संगठन प्रमुख डॉक्टर उपेंद्र कोटेकर समेत महायुति के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। सगळ्या चंद्रपूरकरांचा आभार आणि त्यांनी हा विश्वास दाखवला याबद्दल निश्चितपणे एक जबाबदारी आहे। आजचा दिवस म्हणजे तसं बघितलं तर आज माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांचा तत्पूर्तीचा दिवस आहे। आज 12 वर्ष आणि काही दिवस होतात आहे त्यांना। एवढा लॉंग टेन्युअरमध्ये त्यांनी भारताला भरपूर पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आपण पुढे जातोय। मला असं वाटतं की निश्चितपणे या ध्येय धोरणाचा अंमल कसं इथं करता येईल, हे पाण्याचं विषय असो, ड्रिंकिंग वॉटर किंवा सिवेज ट्रीटमेंटचा विषय असो, ज्या कारणाने आपल्याला भरपूर रोगराई पसरते किंवा आपले जे तीर्थक्षेत्र किंवा नद्या ज्या आहेत त्या गढूळ आणि घाणेरड्या झालेल्या दिसतात, किंवा सॉलिड वेस्टचा विषय असो, या अशा विषयावर ज्यामध्ये माझा अभ्यास आहे त्यावर मी फोकस करेन। त्या व्यतिरिक्त जे अर्बन लोकल बॉडीजचे जे प्रॉब्लेम आहे, त्या 30 नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका या क्षेत्रात येतात, त्यांचं जे काही मला माझ्या परीनं जेवढं काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते लावून धरण्याचं काम करेन। मला असं वाटतं की हे भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे, 13 मधले 11 आमदार आहेत या 3 जिल्ह्यात, आणि जी संघटना आहे आणि ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून काम करायला लागते, कोणताही इलेक्शन असो, तो लहानपासून लहान का असो ना, त्याची कुठतरी धडकी बसली असावी असं मला वाटतं। तसंही फार म्हणजे त्यांनी बोलू इच्छित नाही त्या कॅन्डिडेट्स बद्दल, माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहे, विषयच नाही ना। इलेक्शन झालं असतं तर हा प्रश्न योग्य झाला असता, पण इलेक्शनच झालं नाही, हा प्रश्नच। मी अजून बघितलं नाही, मी देवीच्या दर्शनाला गेलो आणि परत आलो, पण बघेल मी नक्की।